शैक्षणिक क्षेत्रात आपल्या स्वतंत्र विचारानं वेगळा ठसा उमटवण्याचं काम नेहमीच आमच्या कोमलताई यांनी केलेलं आहे. त्या शेतकऱ्यांच्या मनामधील काय भावना आहेत, आज शेतकरी कशा पद्धतीनं भरडला जातोय, या मोर्चाच्या निमित्तानं आपणा सर्वांसमोर आपले ते विचार मांडतील. आज मंगळवेढा या पवित्र भूमीवर उपस्थित असलेल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, कष्टकरी माता भगिनींनो आणि तरुणांनो, आज आपण इथं केवळ हक्कासाठी नाही तर आपल्या अस्तित्वासाठी लढायला उभे आहोत. माझ्या समोर असलेली ही गर्दी फक्त मोर्चाची नाही, तर हा राज्य शासनाच्या ढोंगी धोरणाविरुद्ध पेटलेला ज्वालामुखी आहे. सध्या अधिवेशन सुरू आहे, तिथं घोषणांचा पाऊस पडतोय. टीव्हीवर बातम्या बघितल्या की वाटतं राज्यात सोन्याचा धूरच निघणार आहे, पण प्रत्यक्षात जमिनीवर आल्यावर कळतंय की इथं फक्त शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहतोय. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं असं सांगणाऱ्यांनी एकदा आमच्या मंगळवेढ्याच्या मातीत येऊन बघावं, म्हणजे त्यांना वस्तुस्थिती काय आहे ते समजेल. केवळ शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न नाही, तर आज ज्या ठिकाणी हा मोर्चा होतोय त्या मंगळवेढा तालुक्यात माझ्या शेतकऱ्यांचे अनेक गंभीर प्रश्न आज ऐरणीवर आलेले आहेत. त्यामध्ये चारा छावण्या असतील, वीज असेल, जलजीवन योजना असेल, लोड शेडिंगचा टायमिंग बद्दलच तर इतकं मोठी अडचण आहे. मला सांगा, शेतकऱ्याला विजेची गरज कधी असते? जेव्हा पिकाला पाणी द्यायचं असते, जेव्हा गाई म्हशींच्या धारा काढायची वेळ असते, मुलांच्या अभ्यासाची वेळ असते. पण हे महावितरण आणि शासन नेमकं त्याच वेळी लाईट गुल करतंय. शेतकऱ्याने जनरेटर लावून काम करायचं म्हणलं तर दिवसाला 300-400 रुपये डिझेलचा खर्च येतोय. हा कसला विकास आहे? लोड शेडिंग करायचंय तर खुशाल करा, पण त्याचं वेळापत्रक तरी पाळा. शेतकऱ्याच्या सोयीनुसार नियोजन करा, पण नाही, यांना शेतकऱ्यांचा फायदा बघायचा नाही. शेतकरी रसातळाला कसा जाईल यासाठी सरकार प्रयत्न करतंय. उन्हाळा सुरू झालाय, पण चारा छावण्याचं नियोजन शून्य. गेल्या वर्षीच्या छावण्याचे पैसे अजून सुद्धा शासनाने दिले नाही. मग यंदाचा प्रश्न कसा सुटणार? चारा छावण्याच्या बाबतीत घोषणांचा सुकाळ आहे, पण प्रत्यक्षात जनावरांच्या छावणीत चारा आणि पाण्याचा दुष्काळ आहे. जलजीवनचा तर पार खेळखंडोबात झालेला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भूमिपूजनाचे नारळ फोडले, पण प्रत्यक्षात पाईपलाईन अजून जमिनीच्या खाली गेलेली नाही. अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात निधी नाही, कॉन्ट्रॅक्टरला विचारलं तर तो म्हणतोय पैसे मिळाले नाही. काम कसं काय करू? ह्या सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे पैशाअभावी आणि दबावामुळं अनेक कंत्राटदारांनी आता आत्महत्या पण करायला चालू केलेला आहे. अधिकारी वर्ग तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतोय. त्यांच्या या सगळ्याच प्रश्नांमध्ये आज अधिकाऱ्याकडे ज्ञान आहे, नियोजन आहे, पण शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे ते हातबल आहेत. अधिकाऱ्याला काम करायचंय, पण वरून सुटणाऱ्या आदेशाच्या फतव्यांनी त्यांचे हात बांधलेत. खरं म्हणजे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार हो, हा मूळ प्रश्न आहे. सरकार मात्र मोठा निधी दिला अशी जाहिरातबाजी करते, पण आज जनता अशी जाहिरातबाजीला भुलणार नाही. शासनाच्या योजना म्हणजे आवळा देऊन कवळा काढण्याचा धंदा चालू झालाय. घरकुल योजनेत वाळू मिळते असं सांगितलं जातंय, पण ती मिळते फक्त 4-5 ठराविक लोकांना आणि बातम्या पेरल्या जातात योजना यशस्वी झाली. पण सामान्य माणूस अजून पण उघड्यावरच आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाने सुद्धा तशीच फसवणूक चालू आहे. आधी घोषणा करायची, निवडणुकीत मतपत्रात पाडून घ्यायची आणि नंतर निकष लावून लाभार्थ्यांची काटछाट करायची. ही कसली लाडकी बहीण? ही तर बहिणीची सुद्धा फसवणूक आहे. भोसे प्रादेशिक योजनेबद्दल बोलायचं झालं तर सध्या स्थितीमध्ये पाणी घेत असलेली गावं निरंकाय, सलगर, बुद्रुक, भाळवणी आणि आजबेवाडी ही फक्त 3च गावं पाण्याची मागणी करतायत. या 3 गावांसाठी योजना चालू ठेवणं तांत्रिक आणि आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. ग्रामपंचायतीकडे थकीत पाणीपट्टी आकडा मोठा झालेला आहे आणि ह्या महाराष्ट्र विद्युत मंडळाचं तर वीज बिल थकीत आहेच,
शिखर समितीकडे थकबाकी भरण्यासाठी इतका निधी उपलब्ध नाही असं 15/9/2025 ला लेखी पत्राद्वारे कुणी कळवलंय ह्याची माहिती पत्रकार बांधवांनो घ्या. फक्त जुनोनी आणि उचेटांची थकबाकी कोटीच्या घरात आहे आणि अधिवेशनात मोठं भाषण करून मोठ्या आकड्यांच्या बातम्या करून पाणीदार म्हणून चालत नसतंय हो. वस्तुस्थिती दुष्काळाची ओळख करून देणारी आहे. पण आज या मोर्चात जमलेली गर्दी हे सांगायला पुरेशी आहे की तुमची ती भाषणं आणि आश्वासनं फक्त कागदावरच आहेत. सामान्य माणसाच्या घरात अजूनही अंधारच आहे आणि म्हणूनच आज आपण रस्त्यावर उतरलेलो आहोत. अजून एक महत्वाचा प्रश्न, सध्या मंगळवेढ्यात बीडीओच्या कामाचा मुद्दा चांगला गाजतोय. अशा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं नाकर्तेपणामुळं त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. शासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी करायला पाहिजे. शेवटी मी एवढंच सांगेन की जोपर्यंत तळागाळातल्या शेवटच्या माणसाला शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, जोपर्यंत आमच्या मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. केवळ बातम्यांपुरता निधी नकोय, आम्हाला कामाचा मोबदला आणि हक्काच्या सुविधा हव्या. ही लढाई आता सुरू झाली आणि ती तडीला नेल्याशिवाय आता शांत बसायचं नाहीये असं आम्ही सगळ्यांनी ठरवलंय. नुकतीच जी काही जिल्हा परिषद निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये आम्ही जो काही 21 गावांमध्ये प्रचार केला, त्या प्रचार यंत्रणेनंतर जे काही प्रश्न मोठे आमच्या समोर आलेले आहेत त्यासाठी आम्ही ढोबळे कुटुंब म्हणून, शरदचंद्र पवार पक्ष म्हणून आम्ही लढणार आहोत आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मागत राहणार आहोत. कोणाला सोबत यायचंय त्यांनी स्वखुशीनं या, ज्याला नाही यायचं त्याचंही काही आमचं त्याच्याबद्दलही काही म्हणणं नाहीये, पण आम्ही लढणार आहे एवढं नक्की. धन्यवाद.